फ्युचर नसेल तर मी सगळ्यांचं स्वागत करत आहे ड्रीम अचिव्हर्स गायडन्सला. तर मी दीक्षा कटला तुम्हाला सगळ्यांना सांगू इच्छितो की आपलं जे 4th राऊंड आलेलं आहे, जे आपलं नर्सिंगचं आहे, त्याची सिलेक्शन लिस्ट आलेली आहे. तर तुम्हाला सगळ्यांना नोटिफिकेशन आलेलं आहे असेल किंवा नाही आले असेल तर बघा, चेक करा. सिलेक्शन लिस्ट आली तुमची. सिलेक्शन लिस्ट मध्ये तुम्हाला तुमचं कोणतं कॉलेज सापडलेलं आहे, तुमच्या अकॉर्डिंग कोणते तुमचे मार्क्स होते त्या हिशोबाने तुम्हाला कॉलेज मिळालं असेल. आणि आता हे जे 4th राऊंड आहे ते आपलं लास्ट राऊंड आहे. यानंतरचं राऊंड आहेत नाही. तर ज्यांना ऍडमिशन करायचे ते ऍडमिशन करू शकता, आणि ज्यांना कॅन्सल करायचे, ज्यांना ऍडमिशन घ्यायचंच नाही ते कॅन्सल करू शकता. कारण आता हे 4th राऊंड लास्ट राऊंड आहे. याच्यानंतर टेंटेटिव्ह म्हणजे आपलं शेड्यूल आलेला आहे, आपण ऑलरेडी बघितलेलं आहे मागच्या व्हिडिओला. तर त्या मागच्या व्हिडिओला तुम्ही बघू शकता काय आहे व्हिडिओमध्ये, आणि तुमचे टेंटेटिव्ह शेड्यूल काय आहे, म्हणजे आपलं इन्स्टिट्यूट राऊंडचं शेड्यूल काय आहे ते पण बघू शकता काय आहे ते तिथं. तर 17 तारीख पर्यंत हे स्टार्ट होणार आहे आपलं इन्स्टिट्यूट राऊंडचं. तर त्याच्या आधी आपले जे ही आहे 4th राऊंडचं ते ऍडमिशन करून घ्या. सिलेक्शन लिस्ट आली तर चेक करा. आपला मेन वेबसाईट आहे सिटी सेल, तर जाऊन चेक करू शकता, किंवा आमच्या ग्रुपला सुद्धा तुम्ही चेक मागू शकता. PDF कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, किंवा आमच्या ग्रुपची डिस्क्रिप्शन मध्ये लिंक असेल तिथे जाऊन तुम्ही जॉईन करू शकता ग्रुप. तिथे तुम्हाला लिंक PDF मिळून जातील. तर बघा, आता जे लोक आहेत ऍडमिशन घेणारे BSc नर्सिंगला, त्यांनी ऍडमिशन घ्या ज्यांना कॉलेज मिळाली आहे. आणि ज्यांना कॉलेज नाहीच मिळाली किंवा ज्यांना चॉईस नॉट अवेलेबल आलेलं आहे, ते स्टुडंट काय करणार आहेत, ते स्टुडंट तुमच्या इन्स्टिट्यूट राऊंडला जाऊ शकता. सोबत जाताना आपलं काय DD चेक, किंवा मोस्टली तर DD घेऊन जा, चेक तर नको. आपले सगळे डॉक्युमेंट्स, पेन ड्राईव्ह वगैरे सगळे घेऊन जा. 4th राऊंड वाले स्टुडंट पण सुद्धा सगळे घेऊन जा. आणि हे जे आहे 4th राऊंड ते सगळं लास्ट राऊंड असते आता. आणि याच्यानंतर फक्त इन्स्टिट्यूट राऊंड झालं 29 पर्यंत की आपला BSc नर्सिंगला ऍडमिशन घेता येणार नाही कोणीला पण. ते लास्ट असणार. मग ते कोण, आणि ज्यांना करायचं नाही ऍडमिशन त्यांनी कॅन्सल करू शकता. आता बेटरमेंट तर होणार नाही, कारण हा लास्ट राऊंड आहे आणि फक्त इन्स्टिट्यूट राऊंड आहे. तर ज्यांना ऍडमिशन घ्यायचं ते घेऊन घ्या. चांगली कॉलेज मिळाली असेल तर तुम्ही ऍडमिशन घ्या. ज्यांना नाहीच मिळाली किंवा ज्यांना चॉईस नॉट अवेलेबल आलाय ते जाऊ शकता इन्स्टिट्यूट राऊंडला. आणि ज्यांना इन्स्टिट्यूट राऊंडला सुद्धा जायचं नसेल ते स्टुडंट प्रिपेअर करा नेक्स्ट इयर साठी. नेक्स्ट राऊंड तर आता नाही, तर ते सरळ तुम्ही नेक्स्ट इयर साठी प्रिपेअर करू शकता ज्यांना BSc नर्सिंगलाच ऍडमिशन घ्यायचंय. तर जे आता 4th राऊंडचे स्टुडंट आहेत त्यांना कॉंग्रॅच्युलेशन, त्यांना ऍडमिशन मिळालेलं आहे. तुम्ही कॉलेज बघा आणि ऍडमिशन घ्या. ऑलमोस्ट मला वाटते की ऑलमोस्ट स्टुडंटचे ऍडमिशन घेणार आहे आता 4th राऊंडला. आणि जे काही स्टुडंट आहेत ते इन्स्टिट्यूट राऊंडला पण घेऊ शकता. जी आपली ओपनची फीस आहे ते भरा, आपले डॉक्युमेंट्स घेऊन जा. तिथे 2 राऊंड होणार आहेत, तर ते 2 राऊंड कॉलेजला जाऊन तुम्ही करू शकता. आणि जे नवीन रजिस्ट्रेशन आले ते सुद्धा जाऊ शकता आता. तर त्यासाठी सगळे स्टुडंट बघा, आता 4th राऊंड वाले त्यांनी ऍडमिशन घ्या. बेटरमेंट तर नाही, आपलं कॅन्सल होऊ शकतं सरळ, किंवा तुम्ही इन्स्टिट्यूट राऊंडला जाऊ शकता. तर होपसो तुम्ही ऍडमिशन घेणार कॉलेज बघून. ज्यांना जिथे कॉलेज मिळालंय त्यांनी ऍडमिशन घ्या, रिटेन्शन करा. ज्यांना नाहीच करायचे ऍडमिशन ते नका जाऊ, कॅन्सल करून द्या. आणि ज्यांना इन्स्टिट्यूट राऊंडला घ्यायचे ते इन्स्टिट्यूट राऊंडला 17 पासून सुरू होणार आहे, तेव्हा ऍडमिशन घेऊ शकता. आता हे आपलं झालं ऑल 4th राऊंड आणि इन्स्टिट्यूट राऊंड बद्दल. आणि इन्स्टिट्यूट राऊंडच्या डेट्स मी ऑलरेडी मागच्या व्हिडिओला सांगितलेल्या आहे, तुम्ही तिथे चेक करू शकता मागच्या व्हिडिओला. आपली प्रोसेस पूर्ण झाली. ऑलमोस्ट काही कॉलेजला सुरू पण झाल्यात कॉलेज, म्हणजे आपले जे आधीचे इन्स्टिट्यूट राऊंड आहे 1st, 2nd, 3rd ह्या राऊंड मध्ये सुद्धा कॉलेज स्टार्ट झाली आहे. आता तुमचे 4th राऊंड वाले स्टुडंट तुम्ही ज्या कॉलेज जॉईन करू शकता. यानंतर कॉलेज तुमची ऑलमोस्ट स्टार्ट झाली असेल तर तुम्ही जा, आणि तुमचं सिलेबसही स्टार्ट होणार आहे. अजून तुमची एक्झाम्स, आता तुमचे कॉलेज कसे करतात काय करतात आता त्याच्यावर डिपेंड आहे. आणि काय शिकवणार आहेत स्टार्टिंगला आता तुमचे कॉलेजवाले सांगणार. पण तुम्हाला काही शिकायचं असेल किंवा काही डाऊट्स असतील तर तुम्ही आमच्या ग्रुपला जॉईन करू शकता. आम्ही तुमचे डाऊट्स क्लिअर करू, किंवा तुमच्या आम्ही कमेंट बॉक्स ओपन ठेवलेला आहे, तर तुम्ही कमेंट करू शकता की तुम्हाला हे डाऊट आहेत, तर आम्ही तुम्हाला हेल्प करू. किंवा तुम्हाला अजून काही पाहिजे असेल व्हिडिओ, कोणते नवीन व्हिडिओ, तर आम्हाला सांगा, आम्ही त्याच्यावरही व्हिडिओ बनवणार. कारण तुम्हाला हेल्प व्हायला पाहिजे. तुम्ही फर्स्ट इयरचे स्टुडंट आहे. आणि जे स्टुडंट आता न्यू प्रिपेअर करणार आहेत BSc नर्सिंगसाठी, त्यांच्यासाठी पण आम्ही बॅच किंवा काय हे घेणार आहोत, तुमचे पेपर्स घेणार आहोत, तुम्हाला शिकवणार आहोत. त्यासाठी तुम्ही पण जॉईन होऊ शकता. नवीन स्टुडंट ज्यांना ऍडमिशन म्हणजे आपली एक्झाम द्यायची आहे BSc नर्सिंगसाठी CETची नेक्स्ट इयरला, ते पण स्टुडंट आमच्या ग्रुपला जॉईन करू शकता. हे झालं आपलं BSc नर्सिंग, आणि हे सगळं झाले. तर आता बघा,
हे सगळं आपल्या बीएससी नर्सिंगचे ऍडमिशन झाल्यानंतरचे नवीन स्टुडंट पण घेऊ शकता. तुम्हाला अजून काही डाऊट असतील तर सांगा आम्हाला. आम्ही डॉक्युमेंटची लिस्ट सुद्धा दिलेली आहे. आधीच्या व्हिडिओमध्ये डॉक्युमेंट सुद्धा दिले आहे. रिटेन्शन काय, बेटरमेंट काय, नवीन स्टुडंट त्यांना पण सांगितले, आधीच सांगितलेलं आहे काय आहे. ज्यांना अजूनही माहिती नसेल, जे नवीन स्टुडंट आज 4th राऊंडला आलेले, बेटरमेंट किंवा रिटेन्शन काय आहे. रिटेन्शन तर आता बेटरमेंट तर होणार नाही, पण रिटेन्शन काय आहे ते अजून डाऊट असेल तर ते बघू शकतात. व्हिडिओमध्ये आम्ही सांगितलेलं आहे काय आहे रिटेन्शन. रिटेन्शन म्हणजेच ऍडमिशन होऊन घेणं. तर तुम्ही बघून घ्या व्हिडिओ, तुम्हाला हेल्पफुल होतील. आणि अजूनही डॉक्युमेंट्सचे काही कन्फ्युजन असेल काय घेऊन जायचं, ते डॉक्युमेंट्स तुम्ही घेऊन जाऊ शकता. ऑलरेडी आम्ही व्हिडिओला सांगितलेलं आहे डॉक्युमेंट्स कोणते घेऊन जायचे, ते बघून घ्या तुम्ही. व्हिडिओमध्ये तुम्हाला माहिती पडून जातील काय आहे डॉक्युमेंट्स, अजून कोणते काय आहे. तर तुम्ही बघा. आणि हा तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर चॅनलला लाईक करा, सॉरी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करा काय पाहिजे तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये. आणि तुमच्या फ्रेंड्सला किंवा जे रिलेटिव्ह आहेत ज्यांना काम आहे बीएससी नर्सिंगला ऍडमिशन घेणार त्यांना सुद्धा शेअर करा.